नमस्कार, मी सुरेखा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत करते. तर आपण एक बाजरीची पुरी बघूया. बाजरीमध्ये भरपूर कॅल्शियम आणि फायबर असतं. त्यात आपण तीळ घालणार आहे. थंडीच्या दिवसात बाजरी खायला पाहिजे असं म्हणतात. तर बाजरीची पुरी बघूया. ही पुरी 4-5 दिवस आरामात टिकते. तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता. पुरी करणार म्हणजे अर्थातच आपल्याला तेल लागणार. ते मी स्लो गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. ते 1.5 वाटी बाजरीचं पीठ आहे. 1 टेबलस्पून डाळीचं पीठ आहे. थोडा ओवा घालणार आहे आपण. तीळ घालणार आहे. लसूण आणि मिरचीची पेस्ट घालणार आहे. हळद, तिखट, धणे जिरे पावडर, मीठ आणि कोथिंबीर. हे लाटायला मी तांदळाची पिठी घेते कारण ती जास्त चिकटत नाही. तर पाणी लागणार आहे आपल्याला. लागेल तसं आपण पाणी घेऊन घट्ट पीठ मिळणार आहे. मिरची, लसूण आणि ओवा आणि मीठ घालून मी त्याची पेस्ट करून घेते. ते आपण पिठात घालणार. तर त्याच्यात आपण कोथिंबीर पण घालतो. स्वच्छ धुवून चिरून घेतलेली. तर ही मिरचीची पेस्ट झालेली आहे. तर आपण या पिठामध्ये आधी बेसन घालतोय. बेसन थोडं बाइंडिंग येईल. त्याच्याऐवजी तुम्ही कणिक पण घालू शकता. तेव्हा पण आपण एक ग्लुटेन फ्री करतोय म्हणून डाळीचं पीठ घालतोय आणि थोडं प्रोटीन पण वाढतील त्याच्यात. तीळ घालायचे. थोडे जास्तीचेच तीळ घालायचे, याच्यात छान लागतात. हे मिक्स करून घेऊया. त्यात आपण हळद घालतोय, तिखट आणि धणे जिरे पावडर. त्याच्यात आपण मिरची, कोथिंबीर, ओवा आणि मीठ घातलेली पेस्ट घालतोय. सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. हे बाजरीचं पीठ खूप जुनं असलं तर वापरू नका. ताजं पीठच वापरायला पाहिजे. ते जुनं झालं की थोडं कडसर होतं. त्याची चव बदलते. त्याच पिठात तुम्ही मेथी पण घालू शकता तुम्हाला आवडत असेल तर. थोडंसं तेल घालून आपण परत मळून घेतोय. ते 1.5 वाटी पिठाचीच बाजरीच्या पुरी आहेत. तर आपण त्याला लावायला तांदूळाची पिठी घेतो. लिंबावडे आपण गोळे करून घेऊया. असे तेवढ्या पिठात आपले 10 गोळे झालेले आहेत. तर मी तांदळाचं पीठ लावून लाटते कारण ते जास्त चिकटत नाही. तेल गरम होतंय आपलं. ह्याला क्रॅक्स जात आहेत म्हणून आपण थोडं वाटीने त्याला शेप देऊया. फार पातळ नाही आहे पुरी आणि फार जाड पण नाही. अशी केलेली. थोडंसं पीठ टाकून तेल गरम झालं की बघितलंय. तर पुरी आपण जेव्हा तेलात घालतो तेव्हा ते गरम पाहिजे ते. आणि मग पुरी टाकल्यानंतर आपण गॅस स्लो करायचा. तशी खरपूस पुरी आपण तळून घेतलेली. तर तुम्ही बाजरीच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठ घालून पण करू शकता. पण ज्वारीच्या पिठाला थोडासा चिकटपणा कमी असतो. बाजरीला त्यामुळे बऱ्यापैकी असतो. तर तुम्ही ज्वारीचं पीठ वापरलं तर थोडी कणिक घालायला पाहिजे किंवा गरम पाण्यात भिजवायला पाहिजे. पण घट्टच भिजवायला पाहिजे. त्या बाजरीच्या पुऱ्या केल्या आहेत. या आकाराच्या माझ्या 15 पुऱ्या झालेल्या आहेत एवढ्या पिठात. तर त्याच्याबरोबर मी लोणचं आणि दही हे सर्व करते. तुम्ही बटाट्याच्या रस्स्याबरोबर करू शकता. त्या पुरी तुम्ही खाऊन बघा. एकदम खुसखुशीत आणि खमंग पुऱ्या झालेल्या आहेत. त्या तुम्ही करून बघा. मी तुम्हाला एक तोडून दाखवते काय. तर एकदम मस्त पुऱ्या झालेल्या आहेत. तर तुम्ही करून बघा. आणि हे मुख्य म्हणजे एक ग्लुटेन फ्री आहे. त्याच्यात काही रवा, गहू, काही अंश नाही आहे. तर ग्लुटेन फ्री लोकांना पण हे चालेल. आजकाल बऱ्याच लोकांना ग्लुटेनची ॲलर्जी असते. तर त्या लोकांना पण चालेल. तर तुम्ही करून बघा आणि आवडलं तर शेअर करा. अशी मी आपण थाळी तयार केलेली आहे. तर बाजरीच्या खमंग खुसखुशीत पुऱ्या आहेत. हा व्हेजिटेबल पुलाव आहे.
हे आपण आलू मटरचा रस्सा केलेला आहे, दही आहे आणि लोणचं आहे. आपण हे प्लॅटर मस्त तयार झालेलं आहे. माझा हा मेनू आहे आज. तर खूप छान झालेला आहे, तुम्ही करून बघा.